नमस्ते. मी डॉक्टर पल्लवी डोळे खेडकर, श्री गजानन स्पेशालिटी आय हॉस्पिटल अँड आर्टिफिशियल आय सेंटर इथे ऑफ्थॅल्मिक प्लास्टिक सर्जन आहे आणि डोळ्यांच्या कॅन्सरवरही इथे उपचार होतात. मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की आर्टिफिशियल आय किंवा ऑक्युलर प्रोस्थेसिस बनवून देता येतं आणि ते देण्याची फॅसिलिटी श्री गजानन स्पेशालिटी आय सेंटर औरंगाबाद येथे उपलब्ध आहे. तर आपण आज जाणून घेऊया की व्हॉट इज आर्टिफिशियल आय किंवा व्हॉट इज ऑक्युलर प्रोस्थेसिस. ऑक्युलर प्रोस्थेसिस म्हणा किंवा शोभेचा डोळा म्हणा, हे जे आहे हे एक आपण आर्टिफिशियली तयार केलेलं म्हणजे कृत्रिम पदार्थांपासून मटेरियल पासून म्हणजे ऍक्रेलिक किंवा पीएमएमए अशा मटेरियल पासून आपण तो शोभेचं बुबुळ बनवतो. ज्याच्यामध्ये काळं बुबुळ आणि पांढरं बुबुळ ह्या दोन्ही गोष्टी दिसतात. कॉस्मेटिकली जो पेशंटचा नॉर्मल डोळा असतो त्याला मॅचिंग असं आपण ते शोभेचं बुबुळ ऑक्युलर प्रोस्थेसिस बनवून देतो. आता हे कुठल्या व्यक्तींना ह्याचा फायदा घेता येतो, तर ज्या व्यक्तींमध्ये एक डोळा निकामी झालेला आहे किंवा त्या डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची नजर नाही आणि तो डोळा खराब झालेला आहे किंवा त्या डोळ्यामध्ये खूप दुखणारा डोळा आहे, खूप ऑपरेशन झाल्यानंतर एखाद्या डोळ्यामध्ये समजा इन्फेक्शन झालं किंवा डोळा सतत दुखत राहतो किंवा काचबिंदूमुळे डोळा डॅमेज झालेला आहे आणि नजर गेलेली आहे किंवा टीक पडल्यामुळे म्हणजे जे काळं बुबुळ असतं ते पांढरट झाल्यामुळे तो डोळा खराब दिसतो आहे. अशा पेशंट्स मध्ये आपण ऑक्युलर प्रोस्थेसिस बनवून देतो. काही पेशंट्स मध्ये जन्मतःच बुबुळ तयार होत नाही पण पापण्या व्यवस्थित असतात. अशा वेळी तिथे फक्त एक खड्डा दिसतो. अशा पेशंट्स मध्येही आपण ऑक्युलर प्रोस्थेसिस किंवा शोभेचं बुबुळ बनवून देतो. तर जेव्हा आपण हे शोभेचं बुबुळ बनवतोय तर ह्यामध्ये दोन प्रकारचं शोभेचं बुबुळ असतं. एक आहे की रेडीमेड पण असे शोभेचे बुबुळ अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. दुसरा प्रकार आहे की तो पेशंटच्या गरजेप्रमाणे पेशंटच्या कॉस्मेसिस प्रमाणे आपण तो डोळा बनवून देतो. तर जो आपण हा कस्टमाइज ऑक्युलर प्रोस्थेसिस जे बनवतोय त्या प्रोस्थेसिसचे खूप फायदे आहेत. तो त्या प्रोस्थेसिस वापरताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. पेशंटला डे टू डे ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज किंवा विमानातला प्रवास किंवा एनिथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण ही नॉर्मली जशी आपण आधी करत असतो तशीच आपण हे प्रोस्थेसिस लावल्यानंतरही करू शकतो. त्यामुळे हा डोळा लावल्यानंतर पेशंटच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये किंवा त्यांना शारीरिक हालचालींमध्ये कुठलाही बदल करण्याची गरज पडत नाही. दुसरं म्हणजे की हा जो कस्टमाइज ऑक्युलर प्रोस्थेसिस आहे हा लावल्यानंतर पेशंटचा चेहरा जास्तीत जास्त आकर्षक दिसतो. आधीचं जे व्यंग आहे ते दिसत नाही. फक्त ह्यामध्ये दोन गोष्टींचाच पेशंटला विचार करावा लागतो की ह्या डोळ्या लावल्यानंतर नजर परत येत नाही, नजरेमध्ये कुठलाही फरक पडत नाही. आधी डोळा निकामी आहे, नजर गेलेली आहे, आपण प्रोस्थेसिस लावल्यानंतर पण सेम सिच्युएशन राहणार आहे, नजर परत येणार नाही. दुसरं म्हणजे की हा जो प्रोस्थेसिस आहे हा नॉर्मल आपल्या बुबुळासारखा किंवा तितक्या अँगल मध्ये याची हालचाल होत नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये हालचाल होऊ शकते किंवा जेव्हा व्यक्ती सरळ बघत आहे तेव्हा मात्र दोन्ही डोळे सारखे दिसण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करतो. रात्री झोपताना डोळा काढून ठेवावा लागत नाही. ह्याची क्लिनिंग प्रोसिजर ही खूप हेक्टिक नाही. अगदी डेली रुटीन मध्ये आपण जे रोजचे आपले विधी आहेत, स्नान म्हणा किंवा चेहरा धुणे म्हणा, शेविंग करणे म्हणा किंवा रोजच्या रुटीन मध्ये याचा एक फक्त 5 मिनिटाची क्लिनिंग प्रोसिजर असते. तो डोळा काढून ठेवावा लागत नाही. एकदम कम्फर्टेबल आणि युजर फ्रेंडली ऑक्युलर प्रोस्थेसिस बनवून देता येतं. दुसरं म्हणजे की आता रिसेंटली जेव्हा लॉकडाऊन झालं, कोविडचा आजार झाला खूप जणांना, तेव्हा फंगल म्युकर मायकोसिसचा आजार बऱ्याच रुग्णांना झाला होता. त्यामध्ये बऱ्याच जणांना डोळा, पापणी सगळंच तिथला त्या भागातले सगळेच अवयव काढून टाकावे लागले आणि मग तिथे एक प्रकारचा खड्डा तयार झाला.
अशा पेशंटला पण आपण ऑर्बिटल प्रोस्थेसिस म्हणजे पापणी, बुबुळ, पापणीवरचे केस, तिथली आजूबाजूची त्वचा असं पूर्ण एक युनिट बनवून देतो आणि मग त्या खोबडीमध्ये ते युनिट फिक्स करता येतं आणि ते लावून चेहऱ्याला जे व्यंग आलेलं होतं ते पूर्णपणे घालवता येतं आणि पेशंटच्या आत्मविश्वासामध्ये रोजच्या त्यांचा जे काही तो खोबणीतल्या खड्ड्यामुळे त्यांना काही गोष्टी करता आल्या नसत्या किंवा मग त्यांचा चेहरा इतका विचित्र दिसला असता, तो ह्या ऑर्बिटल प्रोस्थेसिसमुळे अगदी पूर्ववत आपल्याला तर करता येणं शक्य नाहीये, पण तो जो काही व्यंग आहे आणि चेहऱ्यामध्ये जो विकृती दिसली असती ती पूर्णपणे आपण घालवू शकतो आणि पेशंट अक्षरशः त्यांच्या नॉर्मल रुटीन मध्ये, नॉर्मल जॉबला, नॉर्मल लाईफस्टाईलला रुजू झालेले आहेत. तर जर कोणाला अशी आवश्यकता असेल कुठल्या रुग्णांना किंवा हा व्हिडिओ ऐकताना जर आपल्याला कुठल्या व्यक्तीबद्दल आठवलं, मित्राबद्दल आठवलं, नातेवाईकांबद्दल आठवलं की बाबा एखाद्या व्यक्तीला असा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना ह्या प्रोस्थेसिसने नक्कीच मदत होईल, तर जरूर तुमच्या जवळच्या ऑप्थल्मॉलॉजिस्टला कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला गाईड करतील की हे प्रोस्थेसिस कसं बनवून घेता येईल, कुठे बनवून घेता येईल किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर औरंगाबाद येथे श्री गजानन स्पेशालिटी आय हॉस्पिटल अँड आर्टिफिशियल आय सेंटर, एंट्री सिडको या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही ह्या फॅसिलिटीचा पूर्णपणे फायदा घेऊ शकता.